नेक्स्ट टॉपिक आहे सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ ग्रुप नंबर 13 मध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट कंपाऊंड्स फॉर्म होतात. तर बोरॉन कंटेनिंग कंपाऊंड जो आहे तो आहे बोरॅक्स. फर्स्ट कंपाऊंड बोरॅक्सचा फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय Na2B4O7 10H2O काय आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्याला हिटिंग केल्यावरती रिमूव्ह करतात. पुढे बसा जरा थोडस इकडे जरा तिथं होतं मला जास्त थोडस पुढे बसा कार्तिक. तर आणि रीड करायचं. Occurs naturally in dried inland lakes of India, that is Ladakh and Kuga Valley of Kashmir, Tibet, and Ceylon and California. हे बघा लोकेशन्स आहेत इंडियामध्ये लडाख मध्ये सापडतं तिबेट काश्मीर. बोरॅक्सचा फॉर्म्युला आहे तर बोरॅक्सचा फॉर्म्युला हा अशा प्रकारे आहे 2 टेट्राहेड्रल अँड 2 ट्रायंग्युलर युनिट. याच्यामध्ये अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. तुम्हाला इथे Na2 बाहेर दिसेल हाय कॉम्प्लेक्स आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारे बोरॉनची काय पोझिशन्स आहेत बोरॉन हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल अशा प्रकारे इथे स्ट्रक्चर आहे. ते स्ट्रक्चर लक्षात ठेवता आलं तर ठेवा तुमच्या होते तुम्हाला कशा प्रकारे ठेवायचं. स्ट्रक्चर एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे त्यामुळे स्ट्रक्चरवरती लक्ष ठेवू शकता. इझी आहे काय असं काही मोठं स्ट्रक्चर नाही. प्रिपरेशन तर प्रिपरेशन तुम्ही बोरॅक्स कसं बनवू शकता एक एक गोष्ट वाचायची राहणे. हॅलो राणे. Yes. From tinsel, extraction with water, concentrating and crystallization from other minerals like boracite, sillimanite, and boronitrocalcite. Minerals boiled with Na2CO3 from boric acid. हे बघा यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय तर बोरिक ऍसिड लक्षात ठेवायचंय SCPO3 आणि यासोबत आपण सोडियम कार्बोनेटची रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळतो बोरॅक्स मिळतो. काय मिळतो बोरॅक्स. यामध्ये 10H2O जे असतात 10H2O वगैरे काय असतं ते वॉटर क्रिस्टलायझेशन असतं. त्याचा फॉर्म्युला मध्ये एवढा रोल नसतो. मेन फॉर्म्युला काय बोरॅक्सचा Na2B4O7. तर प्रिपरेशन ठीक आहे असू दे सर लक्षात लिहून बघायच्या गोष्टी. आता ते प्रॉपर्टीज बद्दल अशा प्रकारे शॉर्ट प्रेझेंटेशन दिलंय. चला आपण एक एक गोष्ट समजून घेऊ कशा प्रकारे ते प्रॉपर्टीज डिस्कस केल्या. तर हा आहे बोरॅक्स. बोरॅक्स मध्ये जेव्हा तुम्ही ऍसिड HCl किंवा H2SO4 ची ट्रीटमेंट करणार बोरॅक्सचा फॉर्म्युला काय आहे हा बोरॅक्सचा फॉर्म्युला आहे. यासोबत जेव्हा तुम्ही ऍसिड ट्रीटमेंट करणार तर तुम्हाला काय मिळणार बोरिक ऍसिड. काय मिळणार बोरिक ऍसिड H3BO3. H3BO3 ला काय म्हणतात बोरिक ऍसिड. पुन्हा तुम्ही त्याला स्ट्रॉंगली हिटेड करणार. काय करणार स्ट्रॉंगली हिटेड करणार. त्याला त्यातलं काय होणार त्यातलं वॉटर म्हणजे ऍक्च्युली त्यातलं वॉटर रिमूव्ह होणार आणि B2O3 बनणार. त्याला आपण अनहायड्रेटेड बोरिंग म्हणतो. काय म्हणतो अनहायड्रेटेड बोरिंग म्हणजे काय त्यामध्ये काय नाहीये वॉटर त्यातनं रिमूव्ह झालाय. पुन्हा तुम्ही त्याला हिट केलेलं आहे. जेव्हा तुम्ही ह्या B2O3 सोबत एक एजंट ठेवणार कोण ठेवणार एजंट ठेवणार ऑक्सिडायझिंग एजंट ठेवणार तर हा एने काय करणार इथून ऑक्सिजनला रिमूव्ह करून टाकणार. काय करणार सॉरी रिड्युसिंग एजंट मेटल आहे ना तर मेटल काय असतो रिड्युसिंग एजंट असतो तो ऑक्सिजनला रिमूव्ह करून टाकतो आणि तुम्हाला बोरॉन मिळणार. तर एक रिएक्शन अशा प्रकारे होते की बोरॅक्स जो इथे आहे ऍसिड ट्रीटमेंट केल्यानंतर बोरिक ऍसिड H3BO3 हिट केल्यानंतर तुम्हाला बोरिक ऑक्साईड मिळणार. ऑक्साईड समोर रिड्युसिंग एजंट ठेवलं सोडियम पोटॅशियम की तुम्हाला बोरॉन मिळणार. चला हा एक लिंक कम्प्लीट झाला. सेकंड लिंक बघू आपण कशा प्रकारे रिएक्शनच्या. तर सेकंड लिंक आहे तुम्ही हा जो बोरॅक्स आहे त्याला अमोनियम क्लोराईड सोबत हिट केलं NH4Cl काय होणार तर मागे शिकलो होतो आपण बोरॉन हा जो असतो बोरॉन हा नायट्रोजन सोबत काय बनवतो नायट्रेट बनवतो BN बनवतो. बघितलं होतं ना. तो एअर मध्येही बोरॉन काय करतो एअर सोबत नायट्रोजन सोबत बोरॉन नायट्रेट बनवतो.
तर सेम आहे, हा जो Na2B4O7 आहे यातला बोरॉन जो आहे तो ह्या नायट्रोजन सोबत काय बनवतो, बोरॉन नायट्रेट बनवतो. इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. तर सिंपल आहे, नायट्राइट सोबत नायट्रोजन सोबत बोरॉन नायट्रेट बनवणार, कॉमन सेन्स आहे. पुन्हा त्याला तुम्ही जास्त हिट केलं, बोरॉन नायट्रेटला हिट केलं, BN ला हिट केलं, तर हा नायट्रोजन गॅस म्हणून निघून जातो आणि तुम्हाला ऍज युजल बोरॉनच मिळतो. काय मिळतो? बोरॉन. रिॲक्शन सोपी आहे. अमोनियम क्लोराईडने तिथे बोरॉन ऍड होणार आणि पुन्हा स्ट्रॉंगली हिट केल्यानंतर बोरॉन सेपरेट होणार, नायट्रोजन गॅस सेपरेट होणार, निघून जाणार. चला, ही लिंक कम्प्लीट झाली. पुढची लिंक आहे, तर बोरॉनची आपण अमोनियम क्लोराईड सोबत रिॲक्शन बघितली, बोरॉनची ऍसिड सोबत रिॲक्शन बघितली. आता ऍसिड मध्ये पुन्हा तुम्ही काय केलं, ते स्ट्रॉंगली हिट केलं होतं. आता तुम्ही थोडं कम्पॅरेटिव्हली 100 डिग्री कमी, थोडंसं माइल्ड हिट केलं 100 डिग्री. तर इथे बोरॉन ऑक्साईड मिळणार का? नाही. बोरॉन ऑक्साईड टोटल इथे हायड्रोजन रिमूव्ह नाही होणार. इथे S3 रिमूव्ह झाला तर इथे H कंटिन्यू राहणार. काय होणार? मोनो बोरिक ऍसिड तयार होणार. काय होणार? सॉरी, मेटाबोरिक ऍसिड, HBO2. त्याच्यामध्ये हा ऍसिड का आहे? कारण त्याच्याकडे H प्रेझेंट आहे. त्याच्याकडे H प्रेझेंट आहे. तुम्ही स्ट्रॉंगली हिट नाही केलाय, स्ट्रॉंगली हिटने टोटल वॉटर निघून जाईल. इथे हायड्रोजनचा प्रेझेन्स राहील, त्याला मेटाबोरिक ऍसिड म्हणतात. पुन्हा त्याला हिट केल्यानंतर त्याला टेट्राबोरिक ऍसिड तयार होणार. टेट्रा म्हणजे काय? तर त्याचा टेट्राहेड्रल शेप असतो ना, टेट्राबोरिक ऍसिड म्हणतात. टेट्राबोरिक मध्ये महत्वाचा कन्सेप्ट आहे, बोरॉन हा B4 फॉर्म मध्ये असतो. कोणत्या फॉर्म मध्ये असतो? B4, टेट्राबोरिक ऍसिड. टेट्राबोरिक ऍसिडला पुन्हा तुम्ही स्ट्रॉंगली हिट केलं तर त्यातला मग पुन्हा वॉटर रिमूव्ह होऊन जाणार आणि तुम्हाला हा बोरिक ऑक्साईड. तर मॅप लक्षात ठेवा, बोरॅक्स ऍसिड ट्रीटमेंट नंतर बोरिक ऍसिड, स्ट्रॉंगली केलं तर ऑक्साईड आणि बोरॉन. जर तुम्ही माइल्ड हिटिंग केलं तर मेटाबोरिक ऍसिड, पुन्हा हिटिंग केलं तर टेट्राबोरिक ऍसिड B4 फॉर्म मध्ये होईल, पुन्हा हिटिंग केलं तर तो पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होईल? ऑक्साईड फॉर्म मध्ये. तर माइल्ड हिटिंग आणि स्ट्रॉंग हिटिंग आणि लास्टला तुम्ही त्याला बोरॉन मध्ये पुन्हा कन्वर्ट करू शकता. त्याचं पुन्हा एक लिंक आहे, तुम्ही इथून त्याला हॅलोजन सोबत ट्रीट केलं. कोणासोबत? हॅलोजन सोबत. तर हॅलोजन सोबत तुम्हाला माहिती आहे की बोरिक ऑक्साईडला जर हॅलोजन सोबत ट्रीट केलं तर तो काय करतो? बोरॉन क्लोरीन सोबत किंवा वगैरे ट्रायहालाइड फॉर्म करतो. काय करतो? ट्रायहालाइड. आपण आता बघितलं बोरॉन काय करतो? 3 ऑक्सिजन स्टेट दाखवतो, +3 ऑक्सिजन स्टेट. त्यामुळे तो BH3 बनवतो. बनवेल ना? बनवणार. तर ही लिंक संपली, ही लिंक संपली, ही लिंक संपली. बोरॉन ऑक्साईडचं हायलाइट सोबत काय होतं ते बघितलं आपण. डायरेक्ट बोरॉन सोबत तुम्ही क्लोरीन ठेवलं तरी रिॲक्शन कशी होणार? आता लास्ट जी लिंक आहे ती आहे ही बोरॅक्स जो आहे, हा बोरॅक्स याचं हायड्रॉक्साईड ऍसिड सोबत तर आपण रिॲक्शन केली. आता बेस सोबत काय होणार? तर बेस सोबत काय होणार? तर सोडियम मेटाबोरेट तयार होतो. काय होतो? सोडियम मेटाबोरेट. जसं इथे मेटाबोरिक ऍसिड आहे, तिथे मेटाबोरिक ऍसिडला ही बोरिक ऍसिड का आहे माहिती का? कारण इथे हायड्रोजन आहे. हा सोडियम आहे, हा सॉल्ट फॉर्म मध्ये ऑक्साईड आहे, हा तर सॉल्ट फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे हा सोडियम आणि हा मेटाबोरेट BO2. हा दिसतोय मेटाबोरेट BO2, याला मेटाबोरेट म्हणतात. आणि हा H म्हणजे ऍसिड, मेटाबोरिक ऍसिड. हा NaBO2 म्हणजे काय? सोडियम, याचं नाव आहे सोडियम आणि हा मेटाबोरेट. लक्षात ठेवा कंपाऊंडचा फॉर्म्युला BO2. तर बाकीचे आपण ज्याही आता बाकी चॅप्टरच्या रिॲक्शनच्या बघू ना, ते जेवढ्या शॉर्ट लिंकेजच्या बघू तेवढ्या शॉर्ट लिंकेजनच करू, कारण रिॲक्शन लक्षात राहत नाही. तुम्ही शोधा की इंटरनेटवरती शोधा की सर लिंकेज ह्या लिंकेज चांगला आहे, तर आपण त्या लिंकेजने लक्षात ठेवू. तर मला वाटतं की प्रॉपर्टीज तुम्ही बघितलं की बोरॅक्सच्या कोणाकोणासोबत रिॲक्शन होऊ शकतं. बोरॅक्स बेट टेस्ट क्वालिटेटिव्ह अनालिसिस. हे बघा, बोरॅक्स बेट टेस्ट जे आहे हे आपण मागे बघितली होती का? नाही बघितली होती. तर राणे, बोरॅक्स बेट टेस्ट वाचून घ्या. When hot glassy bead is brought in contact of colored metal oxides, it forms corresponding metaborate, which possess characteristic color. आता आपल्याला क्वालिटेटिव्ह अनालिसिस करायचं, तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय असतं? तर आपण तिथे फाइंडिंग करतो, बरोबर मी. क्वालिटेटिव्ह अनालिसिस हा एक टाइप ऑफ केमिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो की
फाइंडिंग करतो कोणते आयन्स वगैरे आहेत, ते जे आयन्स कलर प्रोड्यूस करतात त्याच्यावरून आपण त्यांचं आयडेंटिफिकेशन करतो. तर हे काय नेमकं की म्हणजे याच्यामध्ये कलर मेटल ऑक्साईड फॉर्म करस्पॉन्डिंग मेटाबोरेट विच प्रोड्यूस कॅरेक्टरिस्टिक कलर. आता आपण इथे बघू. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे कुठे हा कॉपर सल्फेट आहे, बरोबर. कॉपर सल्फेटला हिट केल्यानंतर हा कॉपर ऑक्साईड आणि SO3 आहे. ठीक आहे. याला जेव्हा तुम्ही आपल्या बोरिक ऑक्साईड सोबत आणतात, बोरॉन ऑक्साईड सोबत तुम्ही रिॲक्ट करतात, तेव्हा तो काय करतो, अशा प्रकारचा एक कंपाऊंड फॉर्म करतो आणि तो ब्ल्यू कलर शो करतो. काय करतो? ब्ल्यू कलर शो करतो. मग आपण यावरून इंडिकेट काय करतो, आपल्याकडे ऑलरेडी रिसर्च होऊन बसलेला आहे, सायंटिस्टने चेक केलेलं आहे सर्व, की जर ब्ल्यू कलर आला कोणासोबत, आपल्या बोरॉनच्या ऑक्साईड सोबत, तर तो कॉपरच असणार. जर आपल्या बेड म्हणजे B2O3 ला आपण बोरॅक्स बेड म्हणतो, त्याच्यासोबत जर ग्रीन कलर आला तर तो जो आपण रिॲक्शन मध्ये जे वापरलं होतं तो फेरस सल्फेट असेल. जर तुम्ही फेरस सल्फेटची जी हिटिंग जर B2O3 सोबत केली, हे बघा तुम्ही काय करताय, कॉपर सल्फेट घेतला एका टँक मध्ये, त्याच्यासोबत तुम्ही B2O3 टाकला आणि हिट केलं, तर आधी हा डिकम्पोज होणार, हा ब्रेक होणार. हा काय होणार? ब्रेक होणार, त्याचा कॉपर ऑक्साईड तयार होणार आणि तो कॉपर ऑक्साईड यासोबत रिॲक्ट होणार आणि लास्टली तुम्हाला प्रोडक्ट डायरेक्टली ब्ल्यू कलर मिळेल. मग आता मला असं करायचंय की मी तिथे एक्स अशा प्रकारचा एक प्रोडक्ट घेतला आणि मला इथे ग्रीन कलर मिळाला. तर मला माहितीये ग्रीन कलर म्हणजे आयरन, म्हणजे जो सॉल्ट घेतला होता मी त्यामध्ये आयरन होता. काय होता? आयरन. कळलं? मला जर पुन्हा ग्रीन कलर मिळाला तर मी प्रेडिक्ट करू शकतो की आयदर तो ग्रीन म्हणजे तो फेरस असेल किंवा क्रोमियम असेल, पण दोघांमधला एक असेल. तर आपण कलर वरनं इंडिकेट करू शकतो की ज्या बेड सोबत की तिथे कोण प्रेझेंट आहे, म्हणजे हा जो सॉल्ट आहे यामध्ये कोण, हा एक्स आपण बोरस बेडने फाइंड आउट करू शकतो. कळलं? समजलं? याला क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणतात. चुकून पिंक कलर होता आपण म्हणणार मॅग्नेज आहे, अशा प्रकारे. तर याला म्हणतात अनालिसिस करणं, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. जसं तुम्ही केमिस्ट्रीत पुढे जाल 12 नंतर तुम्हाला अनालिसिस केलं तर कळेल. युजेस, आपल्याला बोरॅक्सचे युजेस बघायचे. युजेस मध्ये बोरॅक्स सर्वात मॅक्स माझ्या माहितीप्रमाणे जो युज होतो तो म्हणजे ग्लासेस मध्ये. मॅन्युफॅक्चरिंग, इनॅमल्स, ग्लेस, ऑप्टिकल ग्लासेस, सोप्स, ड्राइंग ऑइल्स, असं थिअरॉटिकल जास्त काही एक्झाम्स विचारत नाही, पण विचारू शकतो. ऑप्टिकल ग्लासेस मध्ये जसं आपले डोळ्याचे ग्लासेस असतात. शोल्डरिंग वेल्डिंग मध्ये जी पावडर वापरली जाते ती फ्लक्स पावडर याची बोरॅक्सची असते. कॅन्डलला स्टिप करण्यासाठी, थोडस हार्ड करण्यासाठी त्यामध्ये बोरॅक्स टाकलं जातं. वॉशिंग पावडर, सोप्स मध्ये जे फॅब्रिक असतं ते सॉफ्टनर असतात ना, कपडे सॉफ्ट करण्यासाठी त्याच्यात बोरॅक्स वापरलं जातं. बोरॅक्स हे अँटीसेप्टिक आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे वीट वगैरे असतं त्याला बोरॅक्स पावडर आपण लावतो, ते खराब होऊ नये म्हणून. वॉटर सॉफ्टनर, क्लिनिंग एजंट आपण जनरली पाण्यामध्येही ते ऍड करू शकतो वॉटरला. काय करण्यासाठी? सॉफ्ट करण्यासाठी. काय करण्यासाठी? सॉफ्ट करण्यासाठी. कारण तो बाकीचे आयन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियमला काय करतो? स्टेबल करतो. काय करतो? स्टेबल करतो. तर इथे जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवा. सीईटी वाल्यांनी पर्टिक्युलर, सीईटी नीट वाल्यांनी जास्तच लक्ष ठेवा. आता आपण बोरॅक्स बघितलं, त्यानंतर आपण बोरिक ऍसिड बघतोय. बोरिक फॉइडचा फॉर्म्युला S3BO3. कसा बनतो? बोरॅक्स वरती आपण ऍसिड ट्रीटमेंट केलं. स्ट्रक्चर जे आहे तर स्ट्रक्चर मध्ये, चलो राणे वाचून घे, वाचता येईल? Boric acid contains triangular planar BO3 units bound together to hydrogen bonds, forming a trigonal planar layer structure. Hydrogen atoms act as bridge between two oxygen atoms of different BO3 units. हे बघा, आधी तुम्हाला हा जो S3BO3 आहे यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये बघा S3BO3, तर हा जो BO3 युनिट आहे, BO3, तर हा BO3 युनिट तुम्हाला माहितीये कधीही असं युनिट असेल BO3 तर त्याला अशाच प्रकारे जॉईन करणार ट्रायंगुलर मध्ये. का? कारण इलेक्ट्रॉन यांच्याकडे रिपल्शन आहे. काय आहे? ऑप्शन मध्ये रिपल्शन होतं. तर जिओमेट्री कशी असणार? ट्रायंगुलर असणार, प्लेनर असणार. मग हे जे ट्रायंगुलर जिओमेट्री आहे, ही ट्रायंगुलर जिओमेट्री आहे, याला बॉइंड कोण करतो? हायड्रोजन बॉइंड करतो. काय करतो? हायड्रोजन बॉइंड करतो. अशा प्रकारे.
हा ट्रायंग्युलर जिओमेट्री आहे, याला इथे हायड्रोजनने बाइंड केलाय. पुन्हा हा ट्रायंग्युलर जिओमेट्री आहे, याला पुन्हा हायड्रोजनने बाइंड केलाय. हा पुन्हा ट्रायंग्युलर जिओमेट्री, याला पुन्हा हायड्रोजनने बाइंड केलाय. तर अशा प्रकारे याचे स्ट्रक्चर. कळलं? नीट तेव्हा स्ट्रक्चर वरती क्वेश्चनिंग होतात. तर स्ट्रक्चर त्याचंही लर्न करावं लागणार, याचंही लर्न करा. हे डॉट डॉट काय आहे, ते डॉट डॉट हायड्रोजन बॉन्ड आहे. काय आहे? हायड्रोजन बॉन्ड. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये कोणता बॉन्ड असतो? हायड्रोजन बॉन्ड. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? हॅलो, विचारा ऑनलाईन. नाही? सर्वात बेस्ट रिॲक्शन लक्षात ठेवायची की तुम्हाला काय बनवायचं आहे, तुम्हाला की ओरिक ऍसिड बनवायचं आहे, तर बोरॅक्स वरती ऍसिड ट्रीटमेंट करा. डायरेक्टली तुम्हाला काय मिळणार? बोरिक ऍसिड. सेकंड आहे फ्रॉम कॅलमाइट. हा जो कॅलमाइट म्हणजे आपण त्याला ओरे म्हणू शकतो, त्याचं आपण सल्फर आणि वॉटर सोबत रिॲक्ट केली तर आपल्याला काय मिळतो? बोरिक ऍसिड मिळतो. रिॲक्शन डायरेक्टली लर्नच करावं लागतील, तसं काही मोठं मेकॅनिझम नाहीये. नेक्स्ट आहे हा बोरॉन नायट्रेट आहे. तुम्ही आताच बघितला. तुम्ही बोरॉन क्लोराईड बघितला. बोरॉन नायट्रेट असतो, बोरॉन क्लोराईड असतो. बोरॉन नायट्रेट सोबत वॉटर ट्रीटमेंट केली तर डायरेक्टली बोरिक ऍसिड मिळतो. नायट्रोजन हा अमोनियाहून निघून जातो. बोरॉन क्लोराईड सोबत पुन्हा ट्रीटमेंट केली तर HCl निघून जातो आणि तुम्हाला बोरिक ऍसिड मिळतो. तर रिॲक्शन अशा काही मोठ्या सिंपल आहेत. फक्त तुम्हाला कॅलेमाइटचं रिॲक्शन थोडंसं हार्ड वाटू शकतं, बाकी सर्व इझी. ते बघा इथे बोरिक ऍसिड म्हणजे काय, तर हे व्हॉल्कॅनिक रिजन जे असतात त्यातनं बोरिक ऍसिडचं बाहेर म्हणजे इरप्शन होतं, त्याचं बोरिक ऍसिड असतं. ते काही एवढं आपल्याला इम्पॉर्टंट नाही. नेक्स्ट प्रॉपर्टीज. बोरिक ऍसिडच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज काय? तर बोरिक ऍसिड हा व्हाईट क्रिस्टलाइन सॉफ्ट सबस्टन्स असतो. बिहेव ऍज अ लेविज ऍसिड, कारण हा ऍसिड आहे. हा काय आहे? ऍसिड आहे. लेविज ऍसिड आपल्याला माहिती आहे. लेविज ऍसिड म्हणजे काय? जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. पुन्हा रिपीट करतो. ऍसिडचा मिनिंग फक्त वॉटर नसतो, जे लिक्विड फॉर्म मध्ये सबस्टन्स नसतो. बोरिक ऍसिड हा कसा असतो? पावडर फॉर्म मध्ये असतो. काय असतो? एक व्हाईट सबस्टन्स असतो. ऍसिड असतो कारण आपल्याला माहिती नावातच त्याचे बोरिक ऍसिड आहे. हा लेविस ऍसिड म्हणून काम करतो कारण हा जो आहे हा काय करतो? इलेक्ट्रॉनला काय करतो? ऍक्सेप्ट करतो. काय करतो? इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो. तुम्ही वॉटर सोबत ट्रीटमेंट केली तर तो काय करतो? ऍक्सेप्ट करून घेतो. कशाला? इलेक्ट्रॉनला. नेक्स्ट ऍक्शन विथ हीट. जर बोरिक ऍसिडला तुम्ही गरम केलं तर काय होणार? बोरिक ऍसिडला तुम्ही आधीच बघितलं, हिटिंग केलं तर काय होतं? मेटाबोरेट तयार होतो, वॉटर निघून जातं. ऑलरेडी आपण रिॲक्शन बघितली आहे, हो की नाही? आता हा ऍसिडच आहे बरं. हा काय आहे? ऍसिडच आहे. याला म्हणजे तुम्हाला हे हा आणि हा फॉर्म्युला सेमच आहे. हा H3 आहे, BO3 हा ऍसिडच आहे. तर त्या H2O फॉर्म मध्ये, OH फॉर्म मध्ये आपण दिले. कळलं? बोरिक ऍसिडला जेव्हा वॉटर मध्ये टाकलं जातं तेव्हा तो H+ देतो, म्हणजेच काय? तो ऍसिड आहे. म्हणजे तो काय आहे? ऍसिड आहे. तर फक्त फॉर्म्युला ऑफ स्ट्रक्चरली त्याला वेगळं लिहिलंय. इथपर्यंत काही प्रश्न आहे कोणाला? हॅलो, नाही. हे पुन्हा तेच रिॲक्शन आहे. मेटाबोरेटला हिट केल्यावरती टेट्राबोरेट तयार, बोरिक ऍसिड तयार होतो. ऍक्शन ऑफ, हे बघा इथे ऍक्शन एक आहे इथाइल अल्कोहोलची, C2H5. तर ही रिॲक्शन लक्षात घ्या, थोडीशी ऑर्गॅनिकची रिॲक्शन आहे. बोरिक ऍसिड आणि इथाइल अल्कोहोल, C2H5OH कोणता अल्कोहोल आहे? 2 कार्बन म्हणजे इथाइल अल्कोहोल आहे. तर याच्यामध्ये काय तर होतो? इथाइल बोरेट तयार होतो. काय तयार होतो? इथाइल बोरेट तयार होतो. ही रिॲक्शन तुम्ही ऑलरेडी अल्कोहोल चॅप्टरने शिकला आहात किंवा इथाइल बोरेट तुम्हाला गेलं असेल. इथाइल बोरेट म्हणजे C2H5, बोरॉनची व्हॅलन्सी 3 असते, तर बोरॉनला OCH C2H5 हे किती टाइम्स जॉईन करतात? 3 टाइम्स जॉईन करतात अशा प्रकारे. आणि हे जे स्ट्रक्चर तयार होतं याला म्हणतात इथाइल बोरेट.
त्याला काय म्हणतात, इथाइल बोरेट. लर्न करावं लागेल. का असं तयार होतं, तर हे -1 कॅरी करतं आणि बोरॉन +3 कॅरी करतं. तर रिॲक्शन्स वाचावंच लागतील. युजेस काय आहेत, तर पॉटरी ग्लेज वगैरे समजतं ना, आपण ते बाहेरून शायनिंग म्हणून वापरतो ग्लेज. फूड प्रिझर्वेटिव्ह इंडस्ट्रीमध्ये बोरिक ऍसिडला वापरलं जातं. मॅन्युफॅक्चर ऑफ पिगमेंट ऑफ बोरॅक्स. मेडिसिन्स ऍज आईश वॉश अंडर नेम ऑफ बोरिक लोशन. हे तर फेमस आहे, मी स्वतः यूज करतो. तुमच्या जर डोळ्यांना प्रॉब्लेम असेल आणि डोळ्यांना काही इश्यू असेल तर डॉक्टर आय वॉश म्हणून तुम्हाला एक देतो. म्हणजे डोळे दुखतात तर डॉक्टरला काही असं वाटतं की काही मोठा मेजर इश्यू नाही आहे, पण कुठे जर क्लिनिंग करण्याची गरज आहे, तुम्हाला एक सोल्युशन देतो तो डोळ्यात टाकायला. त्याचं नाव असतं बोरिक, त्याच्यात कंटेन असतं बोरिक लोशन. म्हणजे आहे ते चांगल्या प्रकारे वॉश होतात. फॉर मेकिंग बोरोसिलिकेट ग्लास. ग्लास एकदम फेमस आहे बोरोसिलिकेट, गुगलवरती सर्च करा. माझ्या माहितीप्रमाणे बोरोसिलिकेट ग्लास हा एकदम फेमस आहे. आणि बोरिक लोशन जेवढं लक्षात येईल तेवढं असू द्या. काही प्रश्न तिथे? हॅलो, हॅलो, Yes. ऑनलाईन जोशील, Yes, sir. काही प्रॉब्लेम? आर्या, No, sir. आर्या, Yes, sir. हॅलो. हे बघा, नेक्स्ट आहे बोरॉन हायड्राइड. बोरॉन हायड्राइड तुम्ही ऑलरेडी शिकला आहात. बोरॉन हायड्राइड मध्ये जो फेमस बोरॉन हायड्राइड आहे तो H2B2S6 असतो, डायबोरेन. काय असतो? डायबोरेन. इथे बोरॉनचे भरपूर तुम्हाला फॅमिली दिली आहे. बोरॉन फ्रॉम नंबर ऑफ हायड्राइड्स आर कॉल्ड बोरेन्स. माहिती सांगितलंय तुम्हाला, बोरेन्स तयार करतो तो. दिस बिलॉंगिंग टू 2 सिरीज. या 2 सिरीज आहेत, तुम्हाला सांगितलं होतं. BnHn+4 आणि BnH+6 अशा 2 फॅमिली असतात. स्टॅबिलिटी जी असते ती 4 फॅमिलीची चांगली असते 6 पेक्षा, आणि त्याच्यामधलं ही चांगली असते, आणि त्यातला पहिला मेंबर असतो B2S6. तर आपल्याला B2S6 बद्दल बोलायचं आहे. इथे लिहिलेलं आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट हायड्रेट इज B2S6. ठीक आहे. हा डायमर ऑफ BH3 असतो. ऍक्च्युली BH3 असतो, आणि ते 2 मॉलिक्यूल एकत्र राहतात. काय राहतात? एकत्र राहतात, आणि त्याच्यामुळे काय तर होतो B2H6. म्हणजे ऍक्च्युअल मॉलिक्यूल असतो BH3. काय असतो? BH3. पण ते दोघं एकत्र जॉईन राहिल्यामुळे त्यांचा डायमर होतो. डायमर म्हणजे 2 मॉलिक्यूल एकत्र राहणं, आणि तो होतो B2S6. मग तो B2S6 म्हणून स्टॅबिलिटी म्हणून तो कंटिन्यू करतो. मग तो ऍक्च्युअली डायमर म्हणजे एक जॉईनिंग ऑफ 2 BH3 असंच तो कंटिन्यू करतो. डायमर म्हणतात. काय म्हणतात? डायमर. मग हा जो डायमर आहे, किंवा हा B2S6 आहे, किंवा याला बोरेन्स म्हणतात फॅमिली, तर बोरेन्स मधला हा B2S6 आहे. पहिली गोष्ट, याचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर आपण बघू आता. याच्यामध्ये स्ट्रक्चर मला वाटतं राणे वाचता येईल का? राणे, Oh, sir. Bill Thay in 1921 proposed a bridge structure for diborane, 4 hydrogen atoms, 2 on left and 2 on right, known as terminal hydrogens, and 2 boron atoms lying same plane. 2 hydrogen atoms forming bridges, one above and other below, lie in a plane perpendicular to the rest of the molecule. This structure shows that there are 2 types of hydrogen atoms, terminal and bridging. 4 terminal hydrogen atoms can easily be replaced by methyl groups, but 2 hydrogen bridging atoms are attached. The molecule is ruptured. हे बघा, इथे एवढ्या पॉइंट मध्ये हा तर मॉलिक्यूल भरपूर महत्वाचा आहे, डायबोरेन. डायबोरेन मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर इथे दिसतंय. तर इथे हे जे स्ट्रक्चर आहे, सायंटिस्टचं नाव काही एवढं आपल्याला ठीक आहे, ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही. आपल्याला एवढं इम्पॉर्टंट आहे की तिथे हायड्रोजन्स इम्पॉर्टंट आहे. हायड्रोजन आयटम मध्ये 2 लेफ्ट अँड 2 राईट अशा प्रकारे टर्मिनल हायड्रोजन असतात. 2 लेफ्ट साईडला, 2 राईट साईडला. त्यामध्ये 2 हायड्रोजन जे असतात ते ब्रिज फॉर्म करतात. काय करतात? ब्रिज फॉर्म करतात. आणि त्यामध्ये नंतर रेस्ट ऑफ द मॉलिक्यूल हा प्लॅन असतो, एका प्लेन मध्ये असतो. त्यामध्ये जे टर्मिनल हायड्रोजन असतात, 4 हायड्रोजन ऍटम,
ते रिप्लेस होऊ शकतात, मिथाइल ग्रुप तिथे अटॅच होऊ शकतात, पण जे ब्रिज असतात ते इम्पॉर्टंट असतात. जर ब्रिजला रिप्लेसमेंट झालं तर तो ग्रुप काय होतो, ब्रेक होऊन जातो. हा बोरेन आहे, डायबोरेन आहे. स्ट्रक्चर मी वाटतं मागेही आपण कुठेतरी बघितलं होतं. कुठे सांगितलं होतं मी तुम्हाला, डिस्कस केलं होतं आपण, ग्रुप नंबर माहित मला कुठेतरी आपण केलं होतं केमिकल बॉन्डिंग मध्ये डायबोरेनचं स्ट्रक्चर. हे बघा, बोरेन आहे, बोरॉनचे मॉलिक्युल आहेत. हे दोघं टर्मिनल हायड्रोजन ॲटम आहे, लेफ्ट आणि राईट, आणि हे जे दोघं हायड्रोजन आहेत ज्याला ब्रिज हायड्रोजन म्हणतात. हा याचा कोर पार्ट आहे. इथे हे हायड्रोजन ॲटम आहेत, हे मिथाइल ग्रुपने रिप्लेस होऊ शकतात, पण हा याचा कोर बॉन्डिंग मध्ये येतो. तुम्ही याला अशा प्रकारे अँगल्स मध्ये बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की जनरली जे अँगल्स असतात ते 120 पर्यंत असतात. इथे 122 चा अँगल असतो. ही बॉन्ड लेंथ आहे की बोरॉन बोरॉन मध्ये किती डिस्टन्स आहे, आणि हे डिस्टन्स आहे की हा बोरॉन हायड्रोजन मध्ये 1 2 3 अँगस्ट्रॉमचा डिस्टन्स. स्ट्रक्चर वाचताना तर लक्षात ठेवा, लर्न झाला तर अतिउत्तम. इथे अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरलॅपिंग दाखवलं आहे. ओव्हरलॅपिंग एवढं इम्पॉर्टंट नाहीये. हे तुम्ही स्ट्रक्चर डायबोरेनचं लक्षात ठेवू शकता. बोरॉन बोरॉन हे हायड्रोजन आहे, हे अशा प्रकारे पार्शियली कनेक्टेड आहेत. याला ब्रिज अशा प्रकारचं स्ट्रक्चर म्हणतात. हे हायड्रोजन तर कनेक्टेड आहे, हे काय आहेत, कनेक्टेड आहे. कारण बोरॉन हा कसा असतो, बोरॉनची फॅमिली कशी असते, मी आधी सांगितलं की BH3 म्हणजे BH3, आणि हा एक मॉलिक्युल आहे तो आहे BH3. हे 2 मॉलिक्युल्स एकत्र राहतात आणि हा डायबोरेन तयार, डायमर म्हणतात. काय म्हणतात, डायमर. मग ते वेगळं स्ट्रक्चर तयार होतं. दोघं हे ब्रिज, हे टर्मिनल, आणि हे बोरॉन. कळालं एवढं. आणि रिप्लेसेबल कोण आहेत, इथे रिप्लेसमेंट होऊ शकतं, ऍक्च्युअली रिप्लेस होतातच. आणि रिॲक्शन कुठे होते तर हे तुम्हाला अल्कोहोल चॅप्टर मध्ये बघायला मिळेल. आता इथे तुम्हाला डायबोरेन तयार करायचं आहे, आता B2H6 तयार करायचं आहे, आणि तुमच्याकडे आहे जो बेसिक त्यांचा इलेमेंट आहे तो BCl, बोरॉन ट्रायक्लोराइड, आणि तुम्हाला बनायचं आहे B2H6. तर काय पाहिजे तुम्हाला, क्लोरीन बाहेर काढायचंय आणि हायड्रोजन ऍड करायचं. रिपीट, क्लोरीन रिमूव्ह करायचंय आणि हायड्रोजन प्लस करायचं. मग इथे तुम्हाला बेसिक हे बघा, रिॲक्शन समजण्यासाठी तुम्हाला जर एक गोष्ट कळाली तुम्हाला टोटल सर्व रिॲक्शन कळतील. कोणती, लक्षात घ्यायचं की ऑक्सिडेशन. हे बघा, ऑक्सिडेशन होत आहे म्हणजे काय होत आहे तर ऑक्सिजन ऍड होत आहे, बरोबर, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट ऍड होत आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे क्लोरीन ब्रोमीन वगैरे हे ऍड होत असतील तर त्याला आपण ऑक्सिडेशन. डोक्यात बसून, कोणत्याही रिॲक्शन मध्ये कोणत्याही एक कंपाऊंड फॉर्म होताना ऑक्सिजन ऍड होत असेल आणि कोणताही इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट ऍड होत असेल त्याला काय म्हणतात, ऑक्सिडेशन. आणि याच्या अपोजिट, जर ऑक्सिजन रिमूव्ह होत असेल किंवा कोणताही क्लोरीन ब्रोमीन रिमूव्ह होत असेल तर रिडक्शन म्हणतात. मग इथे हा बोरॉन काय करतोय, क्लोरीनला रिमूव्ह करतोय, म्हणजे याचं रिडक्शन होत आहे. काय होत आहे, रिडक्शन होत आहे. आणि कोण करताय तर तुम्हाला आधी शिकलं, लिथियम अॅल्युमिनियम हायड्रोजन हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. तो दुसऱ्याचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड काढून टाकतो, आणि तिथे कोण टाकतो, आपला हायड्रोजन टाकतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट टाकतो. रिडक्शनचे दोन मिनिंग होतात, एक तर हायड्रोजन ऍड करा किंवा दुसऱ्याचा निगेटिव्ह पार्ट काढून घ्या. मग रिॲक्शन डिझाईन करणाऱ्याने काय केलं की इथे रिड्युसिंग एजंट टाकलं तर हा क्लोरीन जाईल ना, हायड्रोजन ऍड होईल आणि आपलं काम होऊन जाईल. आपलं काम होऊन जाईल, म्हणजे रिडक्शन रिॲक्शन आहे. आणि हा जो आहे हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. जिथेही हा असणार हायड्रोजनला सप्लाय करणार, काय करणार, हायड्रोजनला सप्लाय करणार. हायड्रोजनला सप्लाय करणार म्हणजे क्लोरीनला काढणार, त्याची जागा फिक्स करणार आणि बोरॉन फॉर्म होणार. संपलं. फॉर्म्युला माहिती तुम्हाला, बोरॉनचा फॉर्म्युला काय असणार, B2H6. बाकीचं नाही लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. कळतं तुम्हाला, लिथियम क्लोराईड तयार होणार आणि अॅल्युमिनियम क्लोराईड तयार होणार. संपलं. क्लोरीन काय करणार, लिथियम आणि अॅल्युमिनियम सोबत, लिथियम क्लोराईड आणि दोघे मेटल आहेत. कॉमन सेन्स आहे, थोडस वापरलं तर रिॲक्शन इझी जाते. कळतंय, हे जास्त होतंय.
हे बघा आता सेकंड मेथड आहे की तेच बोरॉन क्लोराईड सोबत हायड्रोजन गॅस ठेवला तरी तेच होणार आहे, तरी तेच होणार आहे. आणि हे इलेक्ट्रिक डिस्चार्ज, सायलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक डिस्चार्ज फिजिक्स मध्ये शिकला असेल तुम्ही चार्ज. तरी काय होतं, हा बोरॉन क्लोरीनला रिमूव्ह करतो, एससीएल फॉर्म होतो आणि तिथे काय होतो, B2SC फॉर्म होतो. भरपूर गोष्टीमध्ये आपण डिस्कशन केलाय. हायड्रोजन असेल, क्लोरीन असेल तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक वापरायची आहे, तिथून एससीएल फॉर्म करून घ्यायचा आहे आणि तिथे हायड्रोजनला रिप्लेस करून टाकायचं. लास्ट आहे क्लोराईड. काय आहे क्लोराईड? क्लोराईड सोबत लिथियम हायड्रोजन टाकायचं. काय टाकायचं? लिथियम हायड्रोजन टाकायचं. तो काय करणार, फ्लोरीनला बाहेर काढणार आणि तिथे आपली जागा फिक्स. रिॲक्शन जास्त वाटू शकतात कारण चॅप्टर मोठा आहे. बोर झालं का रे प्रत्येकाला? हॅलो हॅलो, बोर झालं का? नाही. अरे यार. नाही. जेवढं लक्षात जेवढं लक्षात येईल तेवढं लक्षात ठेवा. लास्ट एक प्रॉपर्टीज आहे बोरॉनच्या, डायबोरॉनच्या. तर डायबोरॉनला जर तुम्ही काय काय होऊ शकतं डायबोरॉन सोबत, डायबोरॉनची रिॲक्शन जी आहे, तर तुम्ही अमोनिया सोबत रिॲक्शन केली तर अशा प्रकारचा हा डायबोरेन विथ अमोनिया अशा प्रकारचा कंपाऊंड फॉर्म होणार. डायबोरेनची लो टेम्परेचरला केली तर डायबोरेनची जर हाय टेम्परेचरली सोबत अमोनिया सोबत केली तर त्याला बोरॅझॉल म्हणतात. काय म्हणतात? बोरॅझॉल हा इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे, B3N3H6. केव्हा फॉर्म होतो? जेव्हा आपण बोरॉन डायबोरेनची अमोनिया सोबत 200 डिग्री सेल्सिअसला काय करतो, हिटिंग करतो. ऑक्सिजन सोबत हिट केला तर सिंपल आहे, हा ऑक्सिजन हायड्रोजन सोबत वॉटर तयार करणार, हा ऑक्सिजन बोरॉन सोबत बोरॉन ऑक्साईड फॉर्म करणार, नॉर्मल रिएक्शन. जर बोरॉनला आपण गरम केलं तर त्यातला बोरॉन वेगळा होणार, हायड्रोजन वेगळा होणार. रेड हॉट समजतं ना, लाल होईल सोबत. बोरॉनला डायबोरेनला जर सोडियम सोबत रिॲक्ट केलं तर सोडियम त्यामध्ये ऍड होऊन जातो. जर आपण त्याच्या लिथियम हायड्रोजन आणि इथर सोबत केलं तर लिथियम बोरॉन हायड्रोजन अशा प्रकारचा इथे कंपाऊंड फॉर्म होईल. रट्टा मारा लागेल, ऑप्शन नाही. क्लोरीन सोबत रिॲक्ट केलं तर बोरॉन क्लोराईड तयार होणार. एससीएल सोबत केलं तर काय होणार, तर B2H5 आणि Cl, तिथे पुन्हा Cl ऍड होणार, त्याला क्लोरो डायबोरेन म्हणतात. बेस सोबत केलं तर त्यातला हायड्रोजन बाहेर निघतो आणि KbO2 तयार होतो, पोटॅशियम बोरेट तयार होतो. आपण मागे रिॲक्शन बघितली सोडियम बोरेट. बेस सोबत काय बनतं, तर बेस सोबत बोरेट बनतो. काय बनतो? मेटाबोरेट बनतो. हा मेटाबोरेट आहे. आणि वॉटर टाकलं तर आपल्याला माहिती आहे बोरिक ऍसिड बनतं. तर 4-5 व्हिडिओ बघा, रिव्हिजन करा. ज्यांना आउट ऑफ घ्यायचे मार्क्स त्यांना तर रटावं लागेल आणि इथले मार्क घालवू नका. वाचा थोडस, रिव्हिजन करा, तुमचं थोडं लक्षात राहील. लास्ट पॉइंट बघू आता. इम्पॉर्टंट युजेस ऑफ डायबोरेन. याला ऍक्च्युली पॉलिमरायझेशन रिॲक्शन जे असतात, पॉलिमरायझेशन म्हणजे ज्या प्लास्टिक पॉलिमर असतात, नायलॉन वगैरे, त्यांचे रिॲक्शन मोस्ट ऑफ टाइम हा कॅटलिस्ट म्हणून यूज होतो. हा एक रिड्युसिंग एजंट आहे. हा काय आहे? रिड्युसिंग एजंट आहे. दुसऱ्या रिॲक्शन्स म्हणून काय करतो, ऑक्सिजनला काढून टाकतो. काय करतो? ऑक्सिजनला काढून टाकतो. मेकिंग हाय एनर्जी फ्युएल्स अँड प्रोपेलंट. जे प्रोपेलंट वगैरे माहिती तुम्हाला, की जे इंजिन्स वगैरे असतात किंवा जे रॉकेट्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये फ्युएल मध्ये याला युज केलं जातं. हायड्रोकार्बन्स, अल्कोहोल, कीटोन्स वगैरे यांच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला, जेव्हा आपण ते चॅप्टर घेणार तेव्हा मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देणार की हा डायबोरेनची रिॲक्शन हे अल्कोहोल सोबतही येते, कीटोन सोबतही येते, हायड्रोकार्बन्स म्हणजे एक रिलेशन आहे. एक
रिलेशन आहे त्यांच्या प्रिपरेशन मध्ये B2H6 का मी म्हटलं इम्पॉर्टंट आहे, कारण याचा यूज करून आपल्याला हायड्रोकार्बन बनवता येतात, अल्कोहोल, कीटोन, मॅक्झिमम गोष्टी बनवता येतात, कार्बोनिक ऍसिड बनवता येतात. त्यामुळे हा पॉइंट इम्पॉर्टंट असतो. तुम्हाला एक्झाम मध्ये असेच पॉइंट विचारले जातात की त्यांचा एका केमिस्ट्री दुसऱ्या केमिस्ट्रीमध्ये यूज आहे. तर बोरॉन मध्ये डायबोरेनचं स्ट्रक्चर, डायब्रोमिनेटचे युजेस, डायबोरेनच्या 2-3 रिॲक्शन यायलाच पाहिजे. त्यानंतर बोरिक ऍसिड, त्यानंतर बोरॅक्स. हे चॅप्टर मध्ये काही जास्त नाही ना, म्हणजे चॅप्टर मध्ये काय फक्त बेसिक प्रॉपर्टी आहे. बोरॉन आणि अल्युमिनियम यांचेच फक्त काय आहेत, कंपाऊंड आहेत. एवढाच तुमचा बोरॉन. आणि वॅटेज भरपूर आहे. वॅटेज भरपूर आहे चॅप्टरला. प्रत्येक लाईन लर्न करा, चांगल्या प्रकारे लर्न करा. इथपर्यंत काही प्रश्न आहे का? हॅलो आर्या, नाही. हे बघा इथले मार्क्स घालू नका. तुम्ही जेई देत असाल, सीईटी काय जे काय देत असाल, तर पी ब्लॉक, एस ब्लॉक तर तुमचा गेला. पी ब्लॉक, डी ब्लॉक, एक्स ब्लॉक आणि पिरियड टेबल यातले 1 लाईन क्वेश्चन होईल नका. जेई वाल्यांना मला तेच सांगायचंय काय, इथले डायरेक्ट वन स्टॉप तुम्हाला म्हणजे बघितल्या तुम्हाला 50-50 तरी काहीतरी वाटलं पाहिजे. आणि हे रिपिटेशन थोडस रट्टा टाईपच आहे, रिपीट करावं लागेल. आणि प्रत्येकाने ह्या पी ब्लॉकच्या नोट्स बनवा, जे दिलं आहे त्याच्या अजून शॉर्ट नोट्स बनवा. आणि प्रत्येकाने मला ह्या शॉर्ट नोट्स, माझ्या माहितीप्रमाणे आजचा वर्क काय आहे,